नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आज आहे माघ महिन्याची गणेश जयंती। ही कुणी कुणी चतुर्थी धरते आणि या चतुर्थीला खूप महत्त्व आहे। पार्वतीजीने ज्यावेळेस जन्म घातला होता त्यावेळेस तिने मळाचा हे बनवला होता, गणपती बनवला होता। आपल्याला आज हळदीचा गणपती बनवायचा आणि त्याची पूजा करायची आणि आपण अखंड अथर्वशीर्ष करणार आहे। 21 वेळा करा किंवा 11 वेळा करा किंवा 5 वेळा करा, याच्यावर अथर्वशीर्ष करायचा आहे। आणि आपल्याला तुम्हाला दाखवते मी या पूजेला सर्वप्रथम काय काय सामान लागणार आहे। तर आपल्याला या पूजेला लागणार आहे, गणेश जयंतीच्या पूजेसाठी आपल्याला लागणार आहे सर्वप्रथम आपण 5 प्रकारचे हार केलेले आहे। सर्वात आवडते म्हणजे हे घंटीचे फुलं, 108 दुर्वा आहेत काढलेल्या, कारण की एक एक दुर्वा आपल्याला वाहायची आहे। 108 गुलाबाच्या पाकळ्या केलेल्या आहेत, 108 ही फुले आहे आणि सव्वा वाटी म्हणजे 1 वाटी आणि थोडीशी चिमूटभर ही हळद घ्यायची आपल्याला भिजवण्यासाठी। याचा गणपती तयार करावा लागते आपल्याला। आणि हे थोडंसं धूप, दीप, दही, दूध आणि विशेष म्हणजे नैवेद्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या तिळाच्या मोदकाचा आज सर्वात जास्त मान आहे, म्हणून तिळाचे मोदक लागतील। त्यानंतर तुम्हाला लागतील मोतीचूरचे लाडू आणि प्रसादासाठी म्हणून मी फराळाचा आज उपास धरायचा असतो म्हणून रत्नाळा आणि थोडंसं दही ठेवलेलं आहे, केळी ठेवलेलं आहे। आणि तिथं आपल्याला तो हळदीचा गणपती पाटावर करून ठेवायचा आहे, कलश मांडलेला आहे, बघू शकता तुम्ही। मैत्रिणींनो, तुम्हाला ही अशी गळती लावायची, ही अशी गळती लावायची आहे। ही गळती करून तुम्हाला याच्या खाली गणपती ठेवायचा आहे। आणि विशेष म्हणजे 1 ग्लास दूध घेतलेला आहे मी अभिषेकासाठी। हे 1 ग्लास जे दूध आहे ते आपल्याला पूर्ण याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामधील हे पुस्तक येते नित्यसेवेमध्ये अथर्व शिष्य पठण आहे। याच्यामधलं अथर्व शिष्य पठण तुम्हाला काढायचं आहे। अखंड दुधाची धार चालू ठेवायची आणि अखंड शिष्य पठण आहे हे चालूच ठेवायचं जोपर्यंत दूध संपत नाही। 11 वेळा म्हणा, 11 वेळा म्हटलं तुम्हाला 11 गुलाबाच्या पाकळ्या व्हाव्या लागतील। याच्यातलं 11 वेळा म्हटलं तर किंवा तुमच्याकडे जर हराळ अवेलेबल असेल तर हराळ। आणि 108 गणपतीची नावं पण तुम्हाला घ्यायला लागतील। ते गणपतीचे 108 नावांचा माळच येते किंवा यूट्यूबवरही टाकलं 108 गणपतीची नावे तरी येतात, ते म्हणायचं आणि एक हराळची काडी व्हायची। आता आपण करूया गणपती बनवायला सुरुवात। आता समजलं तुम्हाला या पूजेला काय काय लागणार आहे। ही आहे गणेश जयंती, माघ चतुर्दशीची पूजा आहे। खूप लॉंग व्हिडिओ होईल म्हणून मी थोडा शॉर्टकटच सांगत आहे, तरी तुम्हाला समजते की काय काय पूजेला सामान घेतलेल्या व्हिडिओ जे दिसणार आहे ते सर्व सामान लागणार आहे आपल्याला। आता घेणार आहे आपण हे हळद भिजवणार आहे आणि याचा गणपती बनवायचा। हा गणपती ओला करायचा नाही, हा भिजून गणपती तयार करून तिथे ठेवायचा आहे आणि अभिषेक ह्या पितळीच्या गणपतीचा करायचा आहे। बघू शकता तुम्ही, मी 2 खायची पानं ठेवलेली आहे, कोपर ठेवलेला आहे आणि अळणीवर कोपर ठेवलेला आहे। खाली स्वस्तिक काढून घ्यायचं आणि ही गळती वापरायची आणि ही गळती अखंड चालू ठेवायची। याच्यामध्ये दूध टाकणार आहे आणि हे शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या मुलांच्या हाताने अभिषेक करून घ्या। माझा मुलगाही तुम्हाला दिसेल अभिषेक करताना, मी दाखवणार आहे तुम्हाला की माझा मुलगा कसा अभिषेक करते। प्रत्येकाने आपापल्या मुलाच्या हाताने हा अभिषेक करून घ्या तुम्ही। बुद्धीचे आराध्य दैवत असल्यामुळे आपल्याला हा माघ जयंती म्हणजे गणपतीचा जन्मदिवस साजरा करायचा आहे। आज गणपती पार्वतीने तयार केले होते म्हणून आपल्याला आज हळदीचा गणपतीला खूप भयंकर महत्त्व आहे, म्हणून आज हळदीचा गणपती करायचा आहे। हळदीचा गणपती करताना विशेष म्हणजे त्यामध्ये एक सुपारी टाकायची मध्यभागी, जो त्याचा मध्यभाग राहील त्यामध्ये आपल्याला एक सुपारी टाकायची आहे आणि यावरच पूर्ण गणपती तयार करायचा हळदीचा। तर आता हळदीचा गणपती ज्यावेळेस बनवणार मी, आता पूर्ण हळद भिजून घेते, दाखवते मी तुम्हाला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मैत्रिणींनो, बघा तुम्ही, मी हळद भिजवलेली आहे पूर्ण ही हळद। आता याच्यामध्ये हे लाल सुपारी टाकत आहे, म्हणजे गणपतीला लाल सुपारीचं खूप महत्त्व आहे। हा गणपतीचा अंश म्हणून आपल्याला या हळदीमध्ये लाल सुपारी टाकायची आहे। पार्वती मातेने हे व्रत केलं होतं, त्यासाठी आपण हा गणपतीचा जन्म आज साजरा करणार आहे आणि ही सुपारी टाकून मी गणपती तयार करत आहे। बघा तुम्ही, तर गणपती तयार करायचा आपल्याला। तुम्हाला जशी प्रतिकृती येत असेल गणपतीची तशी तुम्ही घडवा, असं काही नाही आहे। हा मी चेहरा बनवला, आता मला जसा येते मी तसा बनवते। मैत्रिणींनो, बघा तुम्ही, मला जसा येते तशा प्रकारे बघू शकता तुम्ही, मला जसा येते
जसा येते तसा मी हा गणपती बनवलेला आहे हळदीचा. बघा तुम्ही, हा तुम्हाला जसा येईल, हा 1.25 वाटी हळद घेऊन गणपती बनवलेला आहे आपण. तर हा असा गणपती बनवायचा आणि त्याच्यावर आता दही दूध हे शिंपडायचं, म्हणजे अभिषेक म्हणून. अभिषेक. आता दूध शिंपडलं आपण, दही शिंपडायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. 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 आता हे जानवं आपण वस्त्र म्हणून गणपतीला जानवं अर्पण करायचं आहे. बिना जानव्याचा गणपती नसतो. आता गणपतीचं आपण जानवं वगैरे घालून पूजा केलेली आहे आणि मोषकची पण पूजा केलेली आहे. हा आहे मोषक आणि हा आहे गणपती. गणपती बनवल्यावर मोषक तुम्हाला हळदीचा जसा येईल तसा, असं काही नाही आहे. फक्त आपल्याला हे म्हणायचं आहे की हा मोषक आहे. ते गणपती बाप्पाला माहीत आहे की आपल्याला काय येते आणि काय येत नाही. आणि दुसरी गोष्ट, थोडंसं अत्तर वगैरे आपण हे लावून घ्यायचं गणपतीला. सर्व दाखवणं झालं. आता आपण घालणार आहे गणपतीला आता हराळ द्यायची आपल्याला. एक हे घंटीचं फूल व्हायचं आहे आणि ही हराळ गणपतीच्या पुढे ठेवायची आहे. 21 हराळाचा नमस्कार करायचा. आणि आता आपण घालायच्या गणपतीला हार वेगवेगळे. बघू शकता मैत्रिणींनो, आपण शांततेनं गणपती तयार केला. खायच्या पानावर गणपती ठेवला, त्याच्यामध्ये लाल सुपारी टाकली आणि त्यानंतर आपण हे 2-3 प्रकारचे हार बनवले होते मी गणपतीसाठी. हे आपण हार गणपतीला अर्पण केले. त्यानंतर आपण ही हराळ घालायची. ही हराळ लावलेली आहे आणि हराळ ही 21 गड्डी आपण गणपतीला वाहिली. त्यानंतर घंटीचं फूल सर्वप्रथम गणपतीला आवडते. आता आपण करणार, मगाशी मी केली तशी कलशाची पूजा. आता कलशाला तुम्ही हळदी कुंकू व्हायचं आपण. गंधम समर्पयामि आणि फूल व्हायचं. झाली आपली कलशाची पूजा. आता करणार आहे आपण या जो राहिलेला आहे आता या गणपतीचा अभिषेक आता चालू करायचा आपल्याला अखंड. एक वेळा अभिषेकाला बसलं की आता उठायचं काम नाही. आता हा अभिषेक होईपर्यंत गणपतीला आपण हलवता कामा नये. आता पूर्ण अभिषेक होईपर्यंत गणपती या पाण्यामध्येच राहील. बघू शकता तुम्ही. आता अभिषेक चालू करणार आहे मी. बघा आपण मग तो पूर्ण पूजा त्या चौरंगावरची आपली पूर्ण पूजा झालेली आहे. आपण तिथं नैवेद्यापासून आता फक्त आरती तिथली बाकी करायची आहे. आता आपल्याला इथं 108 गणपतीची नावं घ्यायची आहे. 108 वेळा अथर्व शीर्ष वाचा किंवा 11 वेळा वाचू शकता तुम्ही. सर्वप्रथम आपल्याला या गणपतीची साधी पूजा करून घ्यायची आहे. साधी पूजा करायचं तर मी तुम्हाला सांगते साधी कशी करायची, तर आता मी तुमच्यासमोर करणार आहे. त्यानंतर आपल्याला यामधले पूर्ण मंत्र म्हणायचे आहे. काही गुलाबाच्या पाकळ्या केलेल्या आहे मी 108 हराळीची गड्डी काढलेली आहे. एक हराळ व्हायची आणि मंत्र म्हणायचा. एक हराळ व्हायची आणि मंत्र म्हणायचा आणि हार वगैरे हे अर्पण करायचं. आता चला सर्वप्रथम करूया आपण याला सुरुवात, अभिषेकाला सुरुवात करूया. इकडच्या साईडने. श्री गणेशाय नमः. 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 दूध अर्पण केलेलं आहे मैत्रिणींनो आपण. आता आपल्याला दही टाकायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. दही टाकलेलं आहे. आता आपल्याला शुद्ध जल टाकायचं आहे. शुद्ध जलाने तो गणपती धुवून घ्यायचा आहे. माझा मुलगा हा गणपती गळ्यामध्ये घालत असतो. हा सिद्ध होते, याच्यामध्ये ठेवल्याने हा सिद्ध होते आणि तो नंतर तुम्ही गळ्यामध्ये टाकू शकता. त्याच्यामुळे मी हा गणपती पण गणपतीच्या गळ्यात घातलेला हा छोटा गणपती आहे चांदीचा बनवलेला. मुलांच्या गळ्यामध्ये टाकू शकता, तो आज सिद्ध होऊन जाते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता त्याला गंध, फूल, धूप, दीप सर्व दाखवायचं आपल्याला.
गंध वगैरे दाखवले. आता तुम्हाला करायचं आहे गणपतीचं. गणपतीला फूल वाहायचं आणि हराळ काढलेली आहे बघू शकता तुम्ही. ही हराळ व्हायची पूर्ण अभिषेक होईपर्यंत ही अशीच राहू द्यायची. म्हणजे आपला आता ह्या वरून पाणी पडेल ते तितका अभिषेक होईल या गणपतीचा. आपण आता मंत्र वाचणार आहे आणि एक एक गुलाबाची पाकळी वाहणार आहे. आता बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही. आता मी करणार आहे वाचनाला सुरुवात. श्री गणेशाय नमः. नारद उवाच श्री गौरीपुत्र विनायकं सर्वनित्य आयु कामं सिद्ध.